तर टायटन्स, जेव्हा तुम्ही बालपणी डॉक्टर डॉक्टर खेळायचे तर तुम्हाला सगळ्यात आधी कोणती गोष्ट आठवायची? स्टेथोस्कोप. स्टेथोस्कोप. हां, तर सगळ्यात आधी आठवतो स्टेथोस्कोप. कारण स्टेथोस्कोप शिवाय वाटतच नाही की आपण डॉक्टर बनलोय. एखादी गोष्ट एखाद्या प्रोफेशनचं सिम्बॉल बनते. शेफसाठी चाकू आणि पळी, पोलिसांकडे त्यांची टोपी आणि काठी आहे. डॉक्टरांसाठी फक्त स्टेथोस्कोप, खरी ओळख एका डॉक्टरची. पण विचार करा टायटन्स, 200 वर्षांपर्यंत स्टेथोस्कोप जिथल्या तिथे राहिला. पेशंटच्या हृदयाची कहाणी तर ऐकू येते, पण पेशंटच्या हृदयाचा आजार नक्की पाहतो कोण? आता क्रिकेटमध्ये पण AI चे अल्ट्रा एज आले आहे, तर हार्टसाठी अल्ट्रा एज का नाहीये? म्हणूनच आम्ही सुरू केलंय AI स्टेप. टायटन्स, मी डॉक्टर सतीश एस जीवनावर. मी एक्स आर्मी मेजर आहे. मी सैन्यामध्ये 2003 पासून 8 पर्यंत वेगवेगळ्या इमर्जन्सी सिच्युएशन हँडल केल्यात. तेव्हाच एक गोष्ट लक्षात आली, अर्ली डिटेक्शन म्हणजे आपलं जीवन वाचवू शकतो. मी अश्विन चंद्रशेखरन. माझ्या फ्रान्सच्या इंटरनॅशनल MBA नंतर मी 2020 मध्ये भारतात परत आलो. आम्ही ठरवलं की हीच वेळ आहे डॉक्टरच्या स्टेथोस्कोपला 21व्या शतकात आणायची. आणि अशा प्रकारेच AI स्टेथचा जन्म झाला. AI स्टेथ हा भारताचा पहिला AI एनेबल्ड स्मार्ट स्टेथोस्कोप आहे. यात डबल मोड आहे, म्हणजे तो पारंपरिक स्टेथोस्कोप सारखा काम करतोच आणि AI मोडमध्ये पण. आणि ब्लूटूथच्या द्वारे AI स्टेथला ॲप बरोबर कनेक्ट करून हा साऊंडला शो करतो. तर आधी जे तुमच्या हृदयाचे ठोके होते, जे आम्ही फक्त ऐकू शकत होतो, ते आता वेव्ह फॉर्म स्पेक्ट्रोग्रामच्या द्वारे रिअल टाइम एनालिसिस करू शकतो. आणि आमचं जे AI इंजिन आहे, हार्ट मर्मर्स, लंग एनॉमलीज यांना फ्लॅग करतो. आणि आमचं हे सोल्युशन क्लाउडवर आहे, म्हणून आम्ही जुन्या रेकॉर्ड्सना कम्पेअर करू शकतो. आणि हे होम हेल्थ आणि टेलिमेडिसिनमध्ये पण वापरता येतं. AI स्टेथ डॉक्टर्सवरील विश्वास जास्त वाढवण्यात मदत करतो. कारण पूर्वी तर आपण हृदयाचे ठोके ऐकत होतो, पण पेशंटच्या हृदयाच्या आत जो आजार सुरू आहे त्याला आपण प्रत्यक्षात पाहूही आणि शकतो. तेही ह्युमन टच टिकवून ठेवून. तर टायटन्स, तुम्ही आमच्या बरोबर हात मिळवण्यास तयार आहात का? जे बालपणीचे तुमचे जे टूल होते ते 21व्या शतकात लॉन्च करण्यासाठी. फारच युनिक प्रॉडक्ट घेऊन आलात सर. सर, तुमचा हा जो AI स्टेथ आहे, हो हो, काम कसं करतो ते आम्ही पाहू शकतो? वी कॅन. आता आपण डेमो करून डेमो करू तुमच्यावर शकतो? चेक करू शकतो. तर संदेशींवर डेमो करूया. करा ना सर. हे हिंदुस्थानी हृदय जे अमेरिकेत जाऊन इतकी वर्ष राहिलेलं आहे, बघूया. फिर भी दिल है हिंदुस्तानी, येतोय तिकडे. AI स्टेथचे 3 कंपोनेंट्स आहेत, डिव्हाइस, डेटा आणि क्लाउड मध्ये इंटेलिजन्स आहे. तर आता मी 30 सेकंड यांना एक्झामिन करतो. ओके. तुमच्या हृदयाचे ठोके तर फारच वाढत आहेत. तर 30 सेकंदानंतर तुमचं हार्ट साऊंड क्लाउड मध्ये अपलोड होणार. तर आता AI एनालिसिस करतो की हार्ट साऊंड नॉर्मल आहे की ॲबनॉर्मल आहे.